नमस्कार, मी विवेक उत्तम जगताप, राहणार मुंबई। मी माधवबागमध्ये आलो ते यासाठी की मी HbA1c टेस्ट केलं होतं। माझी HbA1c होती 5.8, पण मला मुंबईला SR 500 डायबिटीजच्या गोळ्या आहेत, त्या 2 गोळ्या चालू होत्या वर्षभर। आणि मग त्या गोळ्यांमुळे काय होतं, शुगर माझी कमी व्हायची आणि अजून भूक लागायची। मग मी आणि नंतर हार्टला पण कधी थोडंसं वाटलं की करावं आपलं, अशी म्हणून एकदा काय असं शंकेचं निरसन करूया म्हणून इथे आलो। इथे ट्रेडमिलवर ट्रेड टेस्ट नेगेटिव्ह आली, हार्टचा प्रॉब्लेम नव्हता। 15 मिनटं चाललो आणि ते पंचकर्माचा रोज पंचकर्म सकाळ संध्याकाळ चालायची, त्याचा छान अनुभव होता। डॉक्टरांचं कन्सल्टेशन पण सतत चालू होतं आणि आहार पण असा होता, सुरुवातीला आधी वाटलं की एवढं जेवण कसं पुरणार आपल्याला, एक चपाती फक्त, त्याचं पण काय खाणार। पण आता शेवटच्या दिवशी 2 दिवस असं वाटतं की बापरे खूप जेवण झालं, एक जाणार कसं आपल्याला, हे उलटा अनुभव आला हा। म्हणजे तो हळूहळू पण अनुभवामध्ये तो चेंज झाला की आता आणि एवढं पुरेसं होतं, सॅलड खायला पुरं सुरुवातीला चपाती अजून नाही मिळालं तर काय करायचं जेवण। आणि त्या जेवणाचा तो हळूहळू तसं वाटायला लागलं की जे आहार आहे ते परिपूर्ण आहे, आपण एक्स्ट्रा खातो, जेवढ्या कॅलरी पाहिजेत आपल्याला त्याच्यापेक्षा आपण चौपट दुप्पट खातो, जे आपल्याला गरजेचं नसतं। आता एवढं पण आपण एवढ्या आहाराने आपण फ्रेश होऊ शकतो आणि एकदम ताजतवानं राहू शकतो। त्यामुळे नियमित तेवढा आहार घेतला, एक्सरसाइज केल्या, योगा केला तर हार्ट शुगर काही प्रॉब्लेम होणार नाही। आणि इथे येऊन तुम्हाला तो अनुभव नक्कीच येईल, नक्की तुम्ही इथे या, भेट द्या। धन्यवाद। पंचकर्म केल्यावर खूप छान वाटतं, एनर्जेटिक वाटतं। आणि पंचकर्माचा मेन बस्तीकर्म त्याचा अनुभव होता की जे औषधद्रव्य आहे ते शरीरात डायरेक्ट जाण्याचं हा एकमेव असा उपाय आहे जो ॲलोपॅथी नाही आहे। हा बस्तीमुळे तो जे औषध आत भिनतं त्यामुळे बाकी सगळ्या म्हणजे शुगरचा प्रॉब्लेम म्हणा, हार्टचा प्रॉब्लेम म्हणा, वेगळ्या बस्ती आहेत, वेगळ्या पद्धतीने इफेक्ट करतात आणि तसं त्या शरीरात डायरेक्टली जातं। आपण गोळ्या घेतो तर गोळी होऊन त्या लिव्हरपर्यंत जायला खूप प्रोसेसमधून जातं औषध ॲलोपॅथिकचं, हे डायरेक्ट आपल्या मोठ्या हाताच्या छोट्या हाताला डायरेक्ट बस्तीत पोचली जाते आणि त्याचा छान इफेक्ट होतो। आणि ओव्हरऑल तुम्ही ते पण नुसतं 7 दिवसांनी भागणार नाही, तर तुम्ही तेच लाईफस्टाईल कंटिन्यू करणं आवश्यक आहे। धन्यवाद।